नमस्कार मित्रांनो, मी एन डी पाटील पिलिवकर, डॉक्टर एन डी पाटील पिलिवकर, रिफॉर्म ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमधलं आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑक्झिरूट या प्रॉडक्टबद्दल माहिती घेणार आहोत. ऑक्झिरूट हा जो प्रॉडक्ट आहे, ऑक्झिरूट हे नाव जर ऐकल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये ह्युमिक वगैरे काय आहे का, तर मित्रांनो याच्यामध्ये कोणतंही ह्युमिक नाही आहे. हा सॉइल एरिएशन कंपाऊंड आहे. जमिनीमध्ये मातीमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणारा घटक असा हा प्रॉडक्ट आहे. आणि याच्यामध्ये ऑक्सिजन, प्राणवायूचा पुरवठा करणारा घटक हा प्रॉडक्ट आहे. तर हा प्रॉडक्ट काढण्याची गरज काय पडली, तर मित्रांनो दिवसेंदिवस आपण रासायनिक खतांचा भरपूर वापर करत चाललेलो आहे. आणि या रासायनिक खताच्या वापरामुळं आपल्या जमिनी कडक होत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रदूषण वाढत चाललेलं आहे. तर जमिनीमध्ये प्रदूषण कोणतं वाढतं आहे, तर आपले जे काही अमोनियाकल फर्टिलायझर आहेत याच्यामधून अमोनिया वायू चाललेला आहे. त्याच्यानंतर जे आपण कच्चं शेणखत टाकतो, त्या कच्चं शेणखत टाकल्यानंतर त्यातून मिथेन वायू निघतो. जे काही सल्फरयुक्त प्रॉडक्ट आहेत याच्यामधून सल्फर डायऑक्साईड निघतो आणि फॉस्फेरिक गॅसेस निघतात, पोटॅशियम गॅसेस निघतात. आणि ह्या अनेक इतर अन्नद्रव्याचे एकमेकांच्या रिॲक्शन ज्या वेळेला होतात, रासायनिक अभिक्रिया ज्या वेळेला होतात, त्यामधून क्षारांची निर्मिती होते आणि जमिनी आपल्या घट्ट होतात. आणि आपल्या जमिनीमध्ये मातीमध्ये प्राणवायू ऑक्सिजनची गरज किती आहे, तर ती 150 ते 200 ppm एवढी प्राणवायूची गरज आहे. मित्र हो, 2007 साली आम्ही पंजाबमधले 2 नमुने, हरियाणातला 1 नमुना, महाराष्ट्रातले 6 ते 7 नमुने, आंध्रातले 2 आणि कर्नाटकातला 1 असे मातीचे नमुने वेगळे वेगळे जमा केले आणि त्याच्यात प्राणवायू किती आहे, ऑक्सिजन किती आहे हा तपासला. तर मित्रांनो तो अर्थातच भारतामध्ये आम्हाला कुठेही तपासून मिळाला नाही. आम्हाला तो बाहेरच्या देशामध्ये जाऊन तपासावा लागला. तर मित्रांनो याच्यामध्ये जे काही रिपोर्ट आले, तर याच्यामध्ये प्राणवायू जो आहे हा फक्त 10 ppm ते 30 ppm एवढाच निघाला. त्यामुळं ते रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टर MSR राजू सर हे खूप मोठे बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत आणि त्याच्यानंतर वैदिक सायन्समध्ये सुद्धा त्यांनी PhD केलेली आहे. असे डॉक्टर MSR राजू सरांनी हा प्राणवायूचा पुरवठा करणारा घटक ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड हा काढला. आणि हा मित्रांनो सांगायला आनंद होतो की जगातला असा हा एकमेव प्रॉडक्ट आहे ऑक्सिजन रिलीजिंग कंपाऊंड. अर्थात याचं ट्रेड नेम आणि रजिस्टर्ड प्रोडक्ट केलेला आहे हा ऑक्झिरूट नावानं केलेला आहे. तर आपल्या जमिनीमध्ये जो 10 ते 30 ppm ऑक्सिजन सापडतो आणि आपल्याला पाहिजे जमिनीमध्ये ऑक्सिजन तो 150 ते 200 ppm एवढा ऑक्सिजन पाहिजे. तर हा ऑक्सिजन जमिनीमध्ये कशासाठी पाहिजे मित्रांनो, जमिनीमध्ये ऑक्सिजनचं काम आहे सर्व प्रकारच्या मुळांची, म्हणजे प्रायमरी रूट, सेकंडरी रूट म्हणजे प्राथमिक मुळं, मुख्य मुळं किंवा द्वितीय मुळं आणि त्याच्यावर मिळणारे पांढरे मुळं, ह्या सर्व मुळांना प्राणवायूचा पुरवठा झाल्याशिवाय मुळांची वाढ होत नाही आहे. तर मुख्य मुळांसाठी फॉस्फरस लागतो, सेकंडरी रूट डेव्हलपमेंटसाठी सल्फर लागतं, पांढऱ्या मुळासाठी झिंक लागतं. मात्र ऑक्सिजन असल्याशिवाय हे फॉस्फरस, सल्फर आणि झिंक कोणतंही काम करत नाही आहे. तर मित्रांनो ऑक्सिजनचं काम आहे हानिकारक जीवाणूला आणि हानिकारक बुरशीला डायरेक्टली मारणं आणि उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशींना मदत करणं. जमिनीमध्ये जे काही लाखो प्रकारचे उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशी आहेत यांना सुद्धा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन लागतो. पिकांच्या मुळांना सुद्धा ऑक्सिजन लागतो. आणि जमिनीमध्ये बघा, एखाद्या आपण मुतारीत जर गेलो आणि तिथं पाणी टाकलं जात नसेल तर आपल्या डोळ्याला धारा लागतात. म्हणजे तो वायू कोणता असतो, तर तो अमोनिया वायू असतो. तर एवढा घातक अमोनिया वायू काय होतं की हे सगळे घातक वायू जे आपल्या जमिनीमध्ये वाढत चाललेले आहेत आणि त्याचं प्रदूषण कमी झालेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे. प्रदूषण वाढलं का ऑक्सिजन कमी होतो, ऑक्सिजन वाढला का प्रदूषण कमी होतो. तर मित्रांनो हे आपलं माती आणि पाण्यामध्ये काय फरक पडलेला आहे हे बघू. ही माझ्या शेतातली माती आहे. तर थोडी थोडी माती आपण ह्या दोन्ही बॉटलमध्ये टाकणार आहोत. थोडी थोडी माती
आपण ह्या दोन्ही बॉटलमध्ये टाकणार आहोत मित्रांनो। तर पाण्यामध्ये ही माती जी आहे ही आपली स्टेबल राहिली पाहिजे, मात्र ती तेवढी स्टेबल राहत नाही आहे। याचं कारण काय आहे तर आपल्या पाण्यामध्ये आणि मातीमध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे हा कमी पडतो त्यामुळं। तर मित्रांनो आपण हे बघून घेऊ। तर आता हे दोन्ही बॉटल मी एकदा हलवून घेणार आहे। त्या पाण्यामध्ये मी माती चांगली मिसळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दोन्ही बॉटलमध्ये तर माती अतिशय चिकट झालेली आहे, जमीन कडक होत चाललेली आहे। याच्यामुळे आपली मुळांची वाढ होत नाही आहे आणि जमिनीमध्ये प्रदूषण वाढल्यामुळे आपण टाकलेले जे खत आहेत याची हे उपलब्ध होत नाहीत। खरं पाहिलं तर नत्र, स्फुरद, पालाश हे प्राथमिक अन्नद्रव्य आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे द्वितीय अन्नद्रव्य आहेत, त्याच्यानंतर झिंक आहे, फेरस आहे, मॅग्नीज आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे आणि क्लोरीन आहे, हे 7 सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत। मित्रांनो हे 13 अन्नद्रव्याबरोबर आणखीन 3 अन्नद्रव्य जे आहेत आपल्या पिकांना लागतात ते म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन। त्यापैकी ऑक्सिजन हा प्रॉडक्ट जगामध्ये पहिल्यांदा देताना रिफॉर्म ॲग्रो सोल्युशन आम्हाला अतिशय चांगला आनंद होत आहे। याच्याच बरोबर ऑर्गॅ कार्ब, सेंद्रिय कर्ब, ऑर्गॅनिक कार्बन हा पण एक प्रॉडक्ट येतोय, त्याचा आम्ही वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। तर ऑक्सिजन आणि कार्बन हे दोन्ही मिळून पिकांना जवळपास 74% लागतात। 74% ऑक्सिजन आणि कार्बन लागतो, 6% हायड्रोजन लागतो आणि बाकीचे उरलेले जे 20% आहेत हे सगळे प्राथमिक अन्नद्रव्य NPK, द्वितीय अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि बाकीचे उरलेले 7 सूक्ष्म अन्नद्रव्य हे फक्त 20% लागतात। मात्र अख्ख्या जगभरामध्ये असेल किंवा त्यातल्या त्यात आपल्या भारतामध्ये असेल तर आपण हे 80% रासायनिक 13 अन्नद्रव्याचा वापर करतो आणि कार्बन आणि हायड्रोजनचा वापर आपण पूर्णपणे विसरलेलो आहोत। तर मित्रांनो आपल्याला ऑक्सिजन आणि कार्बन हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत। तर ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये आपल्याला हा ऑक्सिजन जो आहे हा काय काम करतो तर मित्रांनो आपल्याला हा जवळपास 2 ते 2.5 महिन्याला फळबागांना आणि भाजीपाल्याला साधारणतः 1 ते 1.5 महिन्याला आपल्याला एकरी 2 किलो ऑक्सिरूट हे ड्रीप मधून द्यायचं आहे। जे शेतकरी जवळपास मला मागच्या वर्षी हा ऑक्सिरूट आम्ही महाराष्ट्रामध्ये 26,000 किलो 26 मेट्रिक टन विकला, त्याच्या अगोदरच्या वर्षी 20 मेट्रिक टन आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी साधारणतः 16 मेट्रिक टन विकलेला आहे आणि त्याच्या अगोदरचे 4-5 वर्ष साधारणतः 5-6 मेट्रिक टन वर्षाला हा विकला जात होता। पण मागच्या वर्षीची आकडेवारी जर पाहिली तर मित्रांनो आज 30 ऑक्टोबर 2024 या रोजी हा प्रॉडक्ट मागच्या वर्षीच्या जर ह्या तारखेची तुलना केली तर जवळपास दुपटीपर्यंत पोहोचलेला आहे। तर मित्रांनो हा प्रॉडक्ट या वर्षी साधारणतः महाराष्ट्रामध्ये 50 टन क्रॉस करेल अशी आम्हाला चांगली आशा आहे, कारण शेतकऱ्यांचे तेवढे फीडबॅक आहेत, शेतकऱ्यांना तेवढा फायदा होतोय। मित्रांनो ह्याच माझ्या शेतात असलेलं कारलं पीक जे होतं ह्याला प्रचंड निमॅटोड असतो। महिन्याला एकरी 2 किलो ज्या वेळेला मी दिलं, माझा कारल्याचा प्लॉट हा 10 महिने चाललेला आहे। त्याचा यूट्यूबवरचा व्हिडिओ आपण पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो, नसेल तर आपण आणखी पाहू शकता। तर मित्रांनो हा ऑक्सिरूट काय करतो तर जगामध्ये जेवढे मुळं वाढवण्याचे प्रॉडक्ट आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुळं वाढवण्याचं काम हा ऑक्सिरूट आपल्या जमिनीमधून करतो। जे शेतकरी स्वतः पहिल्यांदा वापरणार आहेत या शेतकऱ्यांनी आपल्या संपूर्ण शेतामधल्या सबमेन पासून एका बाजूच्या बरोबर प्लॉटच्या मधल्या 2 लॅटरल बंद करायच्या, मगच एकरी 2 किलो हा प्रॉडक्ट आपल्या ड्रीप मधून द्यायचा। म्हणजे यानं काय होणार आहे, ज्या ठिकाणी ड्रीपचं पाणी पडतं त्या ठिकाणी त्या गोलाईमध्ये तेवढ्या परिघामध्ये आपली माती भुसभुशीत होते, म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला जाणवेल एवढी भुसभुशीत होते। 1 2 नंबर प्रचंड मुळांची वाढ होते आणि 3 नंबर जमिनीत असलेले हानिकारक जीवाणू आणि हानिकारक बुरशी हे ऑक्सिरूट हा ऑक्सिजन प्राणवायू प्रचंड प्रमाणामध्ये कंट्रोल करतो। म्हणून मित्रांनो भाजीपाला पिकामध्ये जर आपण लागवड केल्या दुसऱ्या दिवशी एकरी 1 किलोचं ड्रेंचिंग केलं आणि 15 ते 20 दिवसानंतर एकरी 2 किलो ड्रीप मधून जर आपण दिलं तर मित्रांनो सगळ्याच्या सगळ्या भाजीपाल्याची जी मर आहे ही मर
80 ते 90% कंट्रोल करतं, 80 ते 90% कंट्रोल करतं. आणि ज्या दोन आपण कंट्रोल लाईन ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय रिझल्ट आलेला आहे आणि किती चांगलं काम करतं हे आपल्याला नक्कीच लक्षात येईल. आणि ज्या वेळेला आपण ड्रीपमधून एकरी 2 किलो देणार आहोत त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल 15 ते 21 दिवसानंतर आपण ज्या दोन कंट्रोल लाईन ठेवलेल्या आहेत, ऑक्सिरूट द्यायच्या अगोदर 2 लाईन बंद केलेल्या आहेत, जिथं ऑक्सिरूट गेलेलं नाही, ज्या 2 लाईनला 2 अर्ध्या लाईनला गेलेलं नाही आहे तिथलं पानदेट परीक्षण केलं आणि बाकीच्या ठिकाणचं जर पानदेट आपण परीक्षण केलं तर मित्रांनो आपल्याला असं लक्षात येईल की टोटल नायट्रोजन 5% वाढतो. म्हणजे त्याचे जे युनिट आहेत त्याच्यामध्ये ते म्हणत नाही मी, तर टोटल त्याचं पर्सेंटेज जर आपण कॅल्क्युलेट केलं, सरासरी जर काढली तर टोटल नायट्रोजन 5% वाढतो. अमोनियाकल नायट्रोजन साधारणतः 10 ते 12% कमी होतो. अमोनियाकल नायट्रोजन 10 ते 12% कमी होतो आणि नायट्रेट नायट्रोजन जवळपास तेवढाच होतो. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय होतं, तर अमोनियाकल नायट्रोजनचं रूपांतर हे नायट्रेट नायट्रोजन मध्ये होत असतं आणि नायट्रेट नायट्रोजनचं रूपांतर हे टोटल नायट्रोजन मध्ये होत असतं. त्यामुळं आपल्याला नायट्रेट नायट्रोजनचं प्रमाण तेवढंच राहतं, मात्र अमोनियाकल नायट्रोजनचं प्रमाण 10 ते 12% जे कमी झालेलं आहे हे 5% टोटल नायट्रोजन मध्ये वाढतं. एक दुसरा भाग आहे फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फेरस हे जे घटक आहेत, मॅंगनीज, झिंक, फेरस, मॅग्नीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम हे जे घटक आहेत 25% ते 35% जास्त उपलब्ध होतात, झाडाला अपटेक जास्त होतात जमिनीमधून सोडल्यानंतर. तर मित्रहो हे का होतं, तर ऑक्सिजन हा प्रत्येक न्यूट्रिएंटला मदत करत असतो अपटेकसाठी. सल्फर जवळपास तेवढंच राहतं, बोरॉन तेवढंच राहतं, मॉलिब्डेनम मध्ये आणि क्लोरीन मध्ये सुद्धा कमी जास्त झालेला आम्हाला दिसलेलं नाही आहे. परंतु टोटल नायट्रोजन 5% वाढतो, अमोनियाकल नायट्रोजन साधारणतः 10 ते 12% कमी होतो, नायट्रेट नायट्रोजन तेवढा राहतो, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फेरस, मॅग्नीज आणि झिंक, फेरस, मॅग्नीज आणि कॉपर हे घटक सुद्धा जवळपास 25 ते 35% जास्त अपटेक होतो. तर मित्रांनो त्याचा रिझल्ट आपल्याला आपल्या पीक सांगणार आहे, आपलं पिकावर दिसत असतो, आपलं पीक अतिशय हेल्दी राहतं. तर मित्रांनो हे ऑक्सिरूट ज्या वेळेला आपण वापरणार आहोत, आपण जे काही 13 प्रकारचे अन्नद्रव्य वापरतोय याच्यामध्ये तुम्ही साधारणतः 25 ते 30% आपण घट करू शकता. 25 ते 30% डोस आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो. आणि 2 ते 3 वर्ष वापरल्यानंतर आणि आपण कंटिन्यू जर वापरत राहिलो 2 ते 2.5 महिन्याला एकरी 2 किलो, तर मित्रांनो कदाचित आपल्याला सगळ्या रासायनिक खतांचा डोस जो आहे हा साधारणतः 50% आपल्याला कमी करता येईल आणि टाकलेलं खत आपलं जास्तीत जास्त अपटेक होणार आहे. तर मित्रांनो आता ह्या दोन्ही बॉटलमध्ये जे आपण बघितलं तर एका बॉटलमध्ये मला वाटतं चुकून माझ्याकडून थोडीशी माती जास्त पडलेली आहे आणि एका बॉटलमध्ये थोडीशी कमी पडलेली आहे. तर मित्रांनो या दोन्ही बॉटलमध्ये माती पूर्णपणे खाली बसलेली आहे. माती पूर्णपणे खाली बसून हे पाणी वरचं जे आहे हे जे एकदम काळं पाणी झालेलं होतं मातीचं ते पूर्णपणे पाणी व्हायला लागलेलं आहे. आणखीन 2 दिवसानंतर ह्या दोन्ही बॉटलमध्ये काय होणार, असंच जर आपण याच्यामध्ये काही नाही टाकलं तर फक्त वर पाणी राहणार, माती पूर्णपणे खाली बसणार आहे. माती चिकट झालेली आहे. माती आणि पाणी याच्यामध्ये जे काही कॉम्पॅटिबिलिटी असायला पाहिजे ते राहिलेली नाही. तर ऑक्सिरूट म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना ह्युमिक असेल असं वाटतं. हे पूर्णपणे पांढरं शुभ्र दाणेदार आहे आणि अतिशय खसखशी एवढे छोटे दाणे आहेत. मित्रांनो याला आपण इंग्रजीमध्ये व्हाईट मायक्रोग्रॅन्युअल असं आपण म्हणू शकतो. हे मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एकदम छोटे मायक्रोग्रॅन्युअल्स आहेत. नाही झूम नको करू, दिसतायत ना, हे हातातलं दिसतंय पूर्णपणे. हा छान. तर हे शुभ्र दाणेदार मायक्रोग्रॅन्युअल जे आहेत हे आपण एका बॉटलमध्ये आता टाकणार आहोत. जरा बॉटल धरतो, हे मला बॉटल काढून हे कर, धक्का लागेल तो पण का, हा बस काढून ठेव बाजूला. तर मित्रांनो ज्या बॉटलमध्ये जास्त पांढरं पाणी झालेलं आहे त्याच्यामध्येच हे ऑक्सिरूट मी टाकतोय.
थोडं हलवतो आणि मित्र होय अगदी 8-10 दिवस जरी आपण ही 1 महिनाभर जरी बॉटल ठेवली आपण, तरी याच्या काय पिक्चर्स आहेत त्याचे मी दाखवतो. गावोगावी मी हे प्रयोग करून दाखवलेले आहेत. गावोगावी हे प्रयोग करून मी दाखवलेले आहेत. आता ह्याचं टोपण मला ढिलं करावं लागणार आहे, कारण याच्यातला गॅस गेला पाहिजे. याच्यातला गॅस गेला पाहिजे. तर मित्रांनो, आता हे जे ऑक्सिरूट आहे हे जमिनीतून सोडल्यानंतर सगळ्या न्यूट्रिएंटचा अपटेक अतिशय जबरदस्त करतं. जमिनीतले जे हानिकारक जीवाणू आणि हानिकारक बुरशी आहेत, उदाहरणार्थ मर आणणारे जीवाणू, हानिकारक जीवाणू आणि हानिकारक बुरशी कोणते आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा फ्युजारियम आहे, दुसरा आहे पिथियम आहे, तिसरा स्क्लेरोशियम आहे, रायझोक्टोनिया आहे, कॉलर रॉट आहे, ब्रॅकेट फंजाय आहे. असे वेगळे वेगळे हजारो हानिकारक जीवाणू आणि हानिकारक बुरशी जे आहेत हे आपले रूटला, आपल्या मुळांना डॅमेज करतात आणि मुळांना डॅमेज केल्यामुळं जो आपल्या सगळं टाकलेला जो न्यूट्रिएंटचा अपटेक आहे हा अपटेक कमी होतो. तर मित्रांनो, याच्यासाठी ऑक्सिरूट हे प्रॉडक्ट आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे निमॅटोडला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करतं. आता तुम्ही म्हणाल निमॅटोडला कंट्रोल करतं. निमॅटोड हा इन्सेक्ट आहे, कीड आहे आणि बाकी सगळ्या हानिकारक जीवाणू आणि हानिकारक बुरशी आहेत. ॲक्च्युली निमॅटोडला पूर्णपणे किल करतं, म्हणजे मारून टाकतं का नाही हे आणखी आम्हाला माहीत नाही आहे. मात्र आम्ही प्रयोगशाळेमध्ये पेट्री डिशमध्ये त्याचं इनॉक्युलम काढून त्याला आयसोलेट करून त्याच्यामध्ये आम्ही ऑक्सिरूट टाकून आम्ही ते बघणार आहोत. इतर सगळ्या बुरशींवर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं हे काम करतं. आता याच्यामध्ये रिॲक्शन चालू झालेली आहे. याच्यामधला जो हानिकारक गॅसेस जे आहेत, प्रदूषण जे आहे हे पूर्णपणे बाहेर पडत आहे. हे पूर्णपणे बाहेर पडत आहे आणि याच्यातलं पाणी पूर्णपणे क्लिअर होत चाललेलं आहे. मातीला पूर्णपणे ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम करत आहे. तर निमॅटोडला कंट्रोल करतं. माझा कारल्याचा प्लॉट हा 10 महिने चालला, तर हा कारल्याच्या प्लॉटमध्ये निमॅटोड भरपूर आलेला असायचा. तर निमॅटोडच्या गाठी अक्षरशः बस्ट झालेल्या आहेत. याचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे अगोदरच. तो आपण काही लोकांनी पाहिला असेल किंवा पाहिला नसेल तर तो डॉक्टर ND पाटील पिलिवकर रिफॉर्म ॲग्रो सोल्युशन या यूट्यूबवर चॅनलवर जाऊन आपण पाहू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला हे निमॅटोड मारतं किंवा निमॅटोड आलेल्या ठिकाणावरून परत त्याच्या वरच्या बाजूनं रूट डेव्हलपमेंट भरपूर करून परत मुळं वाढतात आणि परत न्यूट्रिएंटचा अपटेक चांगला बऱ्यापैकी होतो. हे समजायला आम्हाला आणखी काही दिवस जाणार आहेत. तर मित्रांनो, आपल्याला ऑक्सिरूट हे प्रॉडक्ट आपल्या शेतीमध्ये आपल्या जमिनीतलं प्रदूषण कमी करून आणि प्राणवायूचा पुरवठा वाढवून आपले मुळं सुदृढ ठेवून आपल्या जमिनीतले प्रदूषण कमी करून हानिकारक जीवाणू आणि हानिकारक बुरशी कमी करून सगळ्या न्यूट्रिएंटचा अपटेक वाढवण्यासाठी 100% आपल्याला मदत करणार आहे. फक्त पहिल्यांदा वापरणाऱ्यांनी बरोबर प्लॉटमधल्या सबमेन पासून एका बाजूच्या 2 लॅटरल आपल्याला बंद करायचे आहेत. जे काही कंदवर्गीय पिकं आहेत मित्रांनो, या कंदवर्गीय पिकामध्ये हळद आहे, आलं आहे म्हणजे जिंजर आहे, टर्मेरिक आहे, कांदा आहे, ओनियन, त्याच्यानंतर आपलं पोटॅटो आहे. या सगळ्या पिकांची सड आणि कूज हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करतो. ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करतो. तर असा हा प्रॉडक्ट आहे मित्रांनो. युरोप एक्सपोर्टचे द्राक्ष जे आपण पाठवतो त्याचे 271 केमिकल आपण हे डायरेक्ट प्रॉडक्ट ऑक्सिरूट लॅबमध्ये टेस्ट केलेलं आहे. दरवर्षी आम्ही करतो. त्याचा रिपोर्ट ND पाटील पिलिवकर या फेसबुकवर मी पोस्ट केलेला आहे. मागच्या वर्षी केलेला आहे, त्याला यावर्षी आणखी तो शेअर केलेला आहे. यावर्षी आणखी नक्की हे आम्ही करणार आहोत. वरून फवारणीतून सुद्धा प्रत्येक पिकावरचे प्रत्येक रोग कंट्रोल करतो. मित्रांनो, कंदवर्गीय पिकामध्ये जे जमिनीच्या खालची पिकं आहेत याच्यामध्ये कमीत कमी 1.25 ते 1.5 पटीनं याची वाढ झालेली आम्ही पाहिलेली आहे आणि जवळपास त्याची क्वालिटी अतिशय चांगली आलेली आम्ही पाहिलेली आहे. तर मित्रांनो, असा हा ऑक्सिरूट हा प्रॉडक्ट आपल्याला खूप गरजेचा प्रॉडक्ट आहे, अतिशय गरजेचा आहे. कारण ऑक्सिजन आपल्या जमिनीमध्ये गरज आहे. एवढंच काय मित्रांनो, एखादा प्रयोग करायला हरकत नाही आहे. ज्या वेळेला आपल्याला जांघेमध्ये आपल्याला अंडरवेअरच्या आतमध्ये जी बुरशी डेव्हलप होते, ही बुरशी एबरकोनियाझोल, लुलिकोनियाझोल किंवा अजूनही असे बरेचसे काही प्रॉडक्ट आहेत, ट्रायझोल कंपाऊंड जे आपण भुरीसाठी वर फवारतो.
तसेच प्रकारचे प्रॉडक्ट ह्युमन बिईंगमध्ये किंवा ॲनिमल्समध्ये आहेत, ते सुद्धा त्यानं सुद्धा ह्या कोरोनापासून माणसाची इम्युनिटी पॉवर कमी झाली आणि स्किन डिसीज वाढलेले आहेत. तर तुम्ही ऑक्सिरूटचं जर सोल्युशन तयार केलं आणि ते जर आपण जे फंगल डेव्हलपमेंट आपल्या आत जांघेमध्ये होते ह्याला जर आपण लावलं, ते सुद्धा आम्ही 25 ते 30 लोकांवर प्रयोग केलेले आहेत आणि ते सुद्धा बऱ्यापैकी खूप चांगलं कंट्रोल मिळतं, अतिशय चांगलं कंट्रोल मिळतं. तर असा हा प्रॉडक्ट सर्व हानिकारक जीवाणू आणि हानिकारक बुरशीला पूर्णपणे कंट्रोल करतो आणि उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशीला मदत करतो. तर असा हा प्रॉडक्ट मित्रांनो मला द्यायला आम्हाला रिफॉर्म ॲग्रो सोल्युशन या कंपनीला खूप आनंद होत आहे. मित्रांनो, ह्या प्रॉडक्टचे आणखी खूप काही कामं आहेत. फवारणीतून दिल्यानंतर काय काय होतं याचा मी आता सेपरेट दुसरा व्हिडिओ टाकणार आहे, ते कशा पद्धतीने वापरायचं. मित्रांनो, हे जमिनीतून वापरत असताना याच्या 5 मिनिटं अगोदर किंवा ऑक्सिरूट ड्रीप मधून सोडल्यानंतर 5 मिनिटांनंतर दुसरं कोणतंही खत सोडलं तरी चालतं. याचा पीएच आपल्या ड्रम मध्ये 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो ज्या वेळेला आपण ऑक्सिरूट टाकतो त्यावेळेला याचा पीएच जो आहे 9.5 ते 10 येतो. हा पीएच कमी करायचा नाही. याच्यामध्ये कोणतंही ड्रम मध्ये ऑक्सिरूट मिसळलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं कुठलंही खत जर टाकलं तर त्या ड्रम मध्ये पाणी अजिबात राहत नाही आहे. हे एवढं उतू येतंय, फसफस करतंय, तर आपल्याला असं वाटेल की याच्यामध्ये ऍसिड आहे. मित्रांनो, याचं द्रावण करा, याच्यामध्ये 2 तास आपले हात बुडवून ठेवा, तरी सुद्धा तुम्हाला काही होणार नाही, याची 100% मी गॅरंटी देतो. मात्र एक होईल की आपण आपला हात आयुष्यामध्ये कधीही स्वच्छ पाहिलेला नाही आहे, एवढा हात आपला स्वच्छ होतो, कारण याच्यामध्ये कुठलंही ऍसिड नाही आहे, याच्यामध्ये आहे ऑक्सिजन. सगळ्या त्वचा रोगांना सुद्धा खूप चांगला प्रॉडक्ट हा ठरणार आहे भविष्यामध्ये. मात्र ह्युमन बिईंग आणि ॲनिमल मध्ये आम्ही आणखी काम चालू केलेलं नाही आहे. तर धन्यवाद मित्रांनो. याच्याबरोबर काहीही चालत नाही आहे. मात्र ह्याच्या 5 मिनिटं अगोदर किंवा 5 मिनिटांनंतर किंवा आदल्या दिवशी कोणतंही खत सोडलेलं असू द्या, ऑक्सिरूट सोडा आणि नंतर कोणतंही सोडा. साधारणतः फळबागांना 2 ते 2.5 महिन्याला एकरी 2 किलो. द्राक्षामध्ये आम्ही रेकमेंडेशन दोन्ही छाटणीच्या अगोदर 3 दिवस किंवा छाटणीनंतर कधीही दिलं तरी चालतं आणि पाणी उतरायच्या वेळेला एकदा. आणि भाजीपालाचं ज्याचं प्रचंड उत्पादन निघत असतं याला महिन्याला 2 किलो जरी सोडलं तरी हरकत नाही आहे. तर असा हा प्रॉडक्ट आपल्याला खूप चांगलं आपल्या भारतीय शेतीमध्ये उत्पादनामध्ये आणि त्या उत्पादनाच्या क्वालिटीमध्ये, गुणवत्तेमध्ये खूप चांगला हातभार लावणार आहे, अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. धन्यवाद मित्रांनो. मी ND पाटील, पिलीवकर. धन्यवाद.